मित्रांनो नमस्कार, मी करण आपलं सगळ्यांचं माझ्या चॅनलवर स्वागत आहे। मित्रांनो यापूर्वी अनेकदा माझ्या व्हिडिओजमध्ये मी तुम्हाला हे समजावण्याचा प्रयत्न केलेला आहे की राज ठाकरे कधीच लोकनेता नव्हते। त्यांचं वागणं एका ॲक्टिव्हिस्ट प्रमाणे महिन्यातून कधीतरी यायचं आणि महिन्याभरात ज्या काही घडामोडी झाल्या असतील त्यावर आपले विचार प्रकट करायचे आणि सरकारला उपदेश आणि सल्ले केले की परत 3-4 महिन्यांसाठी गायब व्हायचं। हाच पॅटर्न त्यांचा राहिलेला आहे। राज ठाकरेंपेक्षा जास्त ॲक्टिव्ह मला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूजी वाटतात। त्यांना अधिक वेळा टीव्हीवर बोलताना पाहिलं असेल राज ठाकरेंच्या तुलनेत। राज ठाकरे बोलण्यात माहिर आहेत, त्यांची भाषण कला ही उत्कृष्ट आहे, यात काही शंका ठेवायची गरज नाही। पण ते भाषण देऊन आपले मोठमोठ्या लाईनी बोलून आजपर्यंत लोकांना आपल्याकडे आकर्षित करण्यात, त्यांना आपल्या पक्षासाठी मतदान करण्यात राज ठाकरे यशस्वी ठरलेले नाही। तर हा डेटा आपल्यासमोर आहे। विधानसभेची आकडेवारी घ्या किंवा लोकसभेची आकडेवारी घ्या, सगळीकडे 0 हा एकच आकडा मनसेसाठी आपल्याला दिसतो। राज ठाकरेंचं वागणं त्या मोठ्या जमीनदारासारखं आहे, ज्याची खूप जास्त जमीन आहे पण त्या जमिनीवर तो स्वतः राबत नाही। सगळे मजदूर त्या शेत जमिनीवर काम करतात आणि मजदूरांना हे दाखवण्यासाठी की मी अजून आहे, तुमच्यावर लक्ष ठेवू नये, त्यासाठी तो कधीतरी एकदा राऊंड मारण्यासाठी तो जमिनीकडे जातो। तसंच राज ठाकरे सरकारला कदाचित हे सांगत असतात की सरकारमध्ये तुम्ही जे आहात ते माझ्या कृपेनेच आहात, त्यामुळे मी तुमच्यावर लक्ष ठेवून आहे आणि महिन्यातून एकदा येऊन भाषण देताना हे काम करायचं ते काम करायचं म्हणून सरकारला उपदेश करण्याचं कामच आजपर्यंत राज ठाकरेंनी केलेलं आहे। त्यामुळे मी हे सुद्धा अनेक वेळा म्हणालोय की बीजेपी गरजेपेक्षा अधिक महत्त्व राज ठाकरेंना देते। देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री असताना किंवा आता मुख्यमंत्री असताना आणि 100पेक्षा जास्त आमदाराचा जो व्यक्ती नेता आहे त्याने राज ठाकरेंना भेट देण्यासाठी त्यांच्या घरी जाणं हे काही उचित नाही। आणि अनेक वेळा याविषयी मी बोललोय, देवेंद्र फडणवीसांनी एक लाडकं बाळ असल्यासारखं राज ठाकरेंना बीजेपीसाठी ठेवलेलं आहे असं वाटतं। पण आज जे घडलंय त्याविषयी आपण असं म्हणू शकतो की देर आहे दुरुस्त आहे आणि देवेंद्र फडणवीसांनी राज ठाकरेंना त्यांची लायकी आणि जनतेला सुद्धा हे दाखवलंय की राज ठाकरे बीजेपीसाठी किती जास्त महत्त्वाचे देवेंद्र फडणवीस समजतात। देवेंद्र फडणवीसांचं वक्तव्य ऐकल्यानंतर मला कळालं की देवेंद्र फडणवीस आजपर्यंत जे करत होते राज ठाकरेंना महत्त्व देण्याचं, ते फक्त एक नाटक होतं आणि त्या मागची जी खरी परिस्थिती आहे ती बीजेपीच्या नेत्यांना माहिती आहे आणि राज ठाकरे हे किती जास्त महत्त्वाचे फॅक्टर ठरू शकतात। आणि जरी ते बीजेपी सोबत नसले तरी बीजेपीला याचा काहीच काडीचा फरक पडत नाही, हे देवेंद्र फडणवीसांच्या त्या वक्तव्यावरून कळतंय। सर्वांच्या माहितीप्रमाणे बेस्ट मतपेढीच्या निवडणुकीचे जे निकाल लागले त्यात 21 पैकी 0 जागा या ठाकरे ब्रँडला मिळाल्या। त्यामुळे हे ठाकरे ब्रँडचं जे या लोकांनी एक नरेटिव्ह बांधलं होतं ते पाण्यात बुडालं, पूर्णपणे ध्वस्त झालेलं आहे। त्यानंतर मनसेच्या कार्यकर्त्यांद्वारे जे काही नरेटिव्ह किंवा सोशल मीडियावर आजपर्यंत ठाकरे ब्रँडच्या नावाने जी पिपाणी वाजवली जात होती ती कालपासून बंद झालेली आपल्याला दिसते। जेव्हा पत्रकारांनी याबद्दल राज ठाकरेंना पत्रकार परिषदेत प्रश्न विचारला की बेस्ट मतपेढीच्या पराभवाविषयी तुमचं मत काय, तेव्हा राज ठाकरेंनी एक विचित्र उत्तर दिलं। ते म्हणतात की हे बेस्ट मतपेढी नावाची गोष्ट आहे काय, मला याविषयी काहीच माहिती नाही। जेव्हा मग पत्रकार त्यांना याविषयी समजावून सांगतात तेव्हा म्हणतात की अरे हा, ते तर स्थानिक संस्थेची निवडणूक होती, त्याबद्दल मला काही जास्त माहिती नाही। एकदा ती व्हिडिओ तुम्ही पाहिली पाहिजे। काय ते काय ते प्रश्न असा आहे, त्या निवडणूक आहेत ना, त्या स्थानिक निवडणूक आहेत, काय ते पतपेढी वगैरे काहीतरी असंच काहीतरी ना। 3 पॅनल होते ठीक आहे, छोट्या गोष्टी आहेत रे, काहीतरी काय कुठली काय। हे वक्तव्य ऐकल्यानंतर खरंच आश्चर्य झालं, कारण याची अपेक्षा नव्हती की राज ठाकरे हे दुसरे संजय राऊत निघतील। कारण संजय राऊतांनी जे म्हटलं की बेस्ट मतपेढीच्या निवडणुकीत काय पराभव झाला यात काही मोठी गोष्ट नाही। तसंच राज ठाकरेंना सुद्धा पराभव सोडा, बेस्ट मतपेढी नावाची अशी काही संस्था आहे हे सुद्धा माहिती नाही आहे। राज ठाकरे मीरा भाईंदरमध्ये काही परप्रांतीय व्यापाऱ्यांनी 100-200 लोकांनी मिळून काही आंदोलन मोर्चे केले की त्या ठिकाणी भाषण करण्यासाठी राज ठाकरे जातात। पण ज्या मतपेढीत 15,000पेक्षा जास्त मराठी कामगार काम करतात, ज्यांचं कुटुंबाचं पालन पोषण या पगारावरून होतं, या संस्थेच्या कामावरून होतं, त्या संस्थेच्या निवडणुकीविषयी काडीचा अंदाजा नव्हता। हे ऐकून आश्चर्य वाटलं। खरं तर ही निवडणूक जिंकण्यासाठी राज ठाकरेंनी आपलं सर्व बळ लावलेलं होतं। स्वतः बाळा नांदगावकर सुद्धा अनेक वेळा कर्मचाऱ्यांना संबोधन करण्यासाठी, भाषण देण्यासाठी त्या ठिकाणी गेलेले होते आणि त्याची फोटो मी तुमच्या स्क्रीनवर लावतोय। ज्यावेळी बाळा नांदगावकर आपल्या भाषणात सांगतायत कर्मचाऱ्यांना की ठाकरे ब्रँडचा विजय निश्चित आहे आणि आपण जिंकणारच आहोत,
आता बाळा नांदगावकर जर कुठे भाषण देण्यासाठी गेले असतील आणि याविषयी राज ठाकरेंना माहिती नसणं हे जवळजवळ अशक्यच आहे. आणि बाळा नांदगावकर तर सोडा, जर राज ठाकरे ट्विटर किंवा इंस्टाग्रामसारखे सोशल मीडिया ॲप जर वापरत असतील तर त्यात तुमच्या पक्षाचाही एक सोशल मीडिया हँडल आहे. त्या हँडलद्वारे मागच्या आठवड्यापासून या निवडणुकीविषयी अनेक पोस्ट टाकल्या गेल्या, अनेक दावे केले गेले. त्यातली एक पोस्ट तरी राज ठाकरेंनी पाहिली असेल की आपल्या पक्षाचंही सोशल मीडिया हँडल क्वचितच राज ठाकरे पाहतात. मी जे सुरुवातीला म्हणालो की राज ठाकरे हे लोकनेता नाही आहे, त्याचंच हे उदाहरण आहे. कारण एक नेता हा आपली पराजय स्वीकार करण्यासाठी तयार असतो, त्याचं मन मोठं असतं. पराजय स्वीकार करून पुन्हा एकदा आपल्या कार्यकर्त्यांना संघटित करून लोकांसाठी आपल्याला काम करायचं आहे आणि पुढच्या निवडणुकीची आपण तयारी करूयात. यासाठी जोमाने आपल्याला पुन्हा एकदा कामाला लागलं पाहिजे, यासाठी कार्यकर्त्यांना हिंमत देण्याचं काम नेते करतात. पण ते प्रयत्न करण्यासाठी पहिल्यांदा आपली पराजय स्वीकार करावी लागते. आणि राज ठाकरे नेता नसल्यामुळे आणि आपल्या कार्यकर्त्यांसोबत त्यांचा तसाही काही संबंध नसतोच, फक्त भाषण देण्यापुरतंच ते आपल्या व्यासपीठावर येतात आणि तेवढंच कार्यकर्ते आणि त्यांचा संबंध. त्यामुळे कार्यकर्त्यांनी जमिनी स्तरावर किती ताकद लावली, किती मेहनत केली असेल या निवडणुकीसाठी याचा काडीमात्र अंदाजा राज ठाकरेंना नाही आहे. आणि त्या कारणाने आपली पराजय झालेलीच नाही असं राज ठाकरेंना वाटतं. आणि राज ठाकरेंनी त्या दरम्यान अजून एक वक्तव्य केलं की महापालिकेच्या निवडणुकीत आमचा विजय निश्चितच आहे आणि आमचाच ध्वज महापालिकेवर फडकेल. आणि हेच वक्तव्य घेऊन पत्रकार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे गेले आणि यावर त्यांना आपली प्रतिक्रिया मागितली की तुमचं काय म्हणणं आहे. राज ठाकरे तर म्हणतायत की महापालिकेवर त्यांचा विजय निश्चित आहे. तेव्हा त्याविषयी बोलताना देवेंद्र फडणवीसांनी जे वक्तव्य दिलं आहे ते ऐकल्यानंतर आजपर्यंत इतका अपमान देवेंद्र फडणवीसांद्वारे राज ठाकरेंचा कधीच झाला नसेल हे म्हणावं लागेल. कारण देवेंद्र फडणवीसांनी आपल्या वक्तव्यात म्हटलं की राज ठाकरेच काय, तर मुंबईत असे अनेक छोटे मोठे पक्ष आहेत जे म्हणतात की आम्हीच महापालिकेच्या निवडणुकीत जिंकू. स्वतः आठवलेसुद्धा जर वेगळे लढले असते, महायुतीत नसते, तर तेही असंच म्हणाले असते की महापालिकेवर आमचाच ध्वज फडकणार. त्यामुळे प्रत्येकाला जोही निवडणुकीत उतरतोय त्याला हे बोलण्याचा अधिकारच आहे की आम्ही जिंकणार आहोत. त्यात काही जास्त विचार करण्याची गरज नाही. प्रत्येकाला हे म्हणण्याचा अधिकार आहे. म्हणजे राज ठाकरेच काय, आता मुंबईमधली जी काही छोट्यातली छोटी पार्टी आहे ती हे म्हणू शकते किंवा आमचे आठवले साहेब देखील म्हणतात. अर्थात ते आमच्यासोबत आहेत, पण ते जर वेगळे लढले असते तर त्यांनी हाच क्लेम केला असता की आमचा झेंडा लागणार आहे. आता आमच्यासोबत त्यांचा झेंडा लागणारच आहे आठवले साहेबांचा. त्यामुळे मला असं वाटतं की जो पार्टी चालवतो त्याला म्हणण्याचा अधिकार. आता देवेंद्र फडणवीसांनी हे जे वक्तव्य दिलंय त्यात आठवल्यांचं नाव हे अतिविशेष आहे. कारण विधानसभेच्या निवडणुकीदरम्यान ABP न्यूजच्या हिंदी वृत्तवाहिनीवर जेव्हा राज ठाकरे मुलाखत देण्यासाठी गेले तेव्हा पत्रकारांनी त्यांना प्रश्न विचारला. व्यासपीठावर पत्रकार त्यांना म्हणतो की राज ठाकरे एका काळात एक असा जमाना होता की राज ठाकरेंना महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री मानलं जायचं. पण आज अशी परिस्थिती आहे की ओवेसी किंवा अखिलेश यादव किंवा आठवलेसारखी लोकंसुद्धा मंत्री झाले, पण राज ठाकरे आज कुठे गेले, त्यांना काय झालंय. तेव्हा राज ठाकरे त्या पत्रकाराला म्हणतात की आठवलेसारखा मी मंत्री होऊ का. आठवलेसारखं जर पक्ष चालवायचा असेल तर मी मनसे नावाचा पक्ष बंद करेन. जब एक दौर था राज ठाकरे मतलब लग रहा था कि अगला मुख्यमंत्री यही बनेगा, इस जैसा कोई नेता नहीं, फिर कहाँ रह जाते हैं. यानी अखिलेश यादव की पार्टी, ओवैसी की पार्टी, ठाकरे खुद मंत्री बन जाते हैं, कहाँ रह जाते हैं. आठवले जैसा मंत्री बनू. मंत्री तो बने. अरे कैसी बात है. अरे उससे बेहतर मैं पार्टी बंद करूं. राज ठाकरे या वक्तव्यातून हे सांगण्याचा प्रयत्न करतायत की आठवलेंपेक्षा मी 1000 पटीने मोठा. आठवले माझ्यासमोर काहीच नाही. ते असतील केंद्रीय मंत्री, राज्यमंत्री, पण मी माझ्या पक्षाचा मालक आहे आणि माझा एक दबदबा आहे. माझी तुलना आठवलेंसोबत करू नका. आणि तीच तुलना देवेंद्र फडणवीसांनी आपल्या वक्तव्यात केली आहे. आणि त्यांना सरळ सरळ सांगितलं की राज ठाकरे आणि आठवले यांचे जसे महाराष्ट्रात 0 आमदार आहेत, लोकसभेत 0 खासदार आहेत आणि रामदास आठवले हे आपल्या पक्षाचे एकमेव राज्यसभेवरले खासदार आहेत. त्यामुळे त्यांची परिस्थिती आणि राज ठाकरेंची परिस्थिती यात काहीच फरक नाही. हे एकाच लेवलवर आहेत. यात आपल्याला मतभेद करता येणार नाही राज ठाकरेंना मोठं सांगून. कारण रामदास आठवलेंना जर आपण एका दृष्टिकोनातून बघायला गेलं आणि राष्ट्रीय स्तरावर जर त्यांच्या पक्षाची आकलन करायला आपण गेलो तर नागालँडमध्ये त्यांच्या पक्षाचे 2 आमदार आहेत. ते स्वतः राज्यसभेवर खासदार आहेत, राज्यमंत्री आहेत. त्यांची एक वोट बँक आहे.
आज ते NDAमध्ये आहेत, त्यांना मंत्रिपद मिळालं. उद्या जर इंडिया आघाडीची चुकून सरकार आली आणि जर त्यांनी बाजू बदलली आणि राहुल गांधींना समर्थन देण्यासाठी रामदास आठवले गेले तर त्यांना इंडी अलायन्सची सरकारमध्ये सुद्धा मंत्रिपद मिळेल त्या वोट बँकमुळे. आणि इथे राज ठाकरेंकडे तर वोट बँकचा काही नामोनिशाणाच नाही आहे. कारण साध्या बेस्ट मतपेढीच्या निवडणुकीतही राज ठाकरेंना आपला एकही उमेदवार निवडून आणता आलेला नाही आहे. आणि यावरून कळतंय की मराठी कामगार सुद्धा राज ठाकरेंना किती जास्त महत्त्वता देतात. राज ठाकरेंना हा जो काही गैरसमज होता की आपण आठवल्यांपेक्षा मोठे आहोत, हा गैरसमज मोडून काढण्यात जो मोजक्या शब्दांमध्ये देवेंद्र फडणवीसांनी वक्तव्य केलं आहे ते फार महत्त्वाचं आहे. आणि आज तुम्हाला माहितीच आहे की या निवडणुकीमध्ये पराभवानंतर राज ठाकरे लगेच देवेंद्र फडणवीसांच्या भेटीसाठी गेले. आणि मी म्हणालो होतो, माझे व्हिडिओ जाऊन बघा, त्यात मी म्हणालोय जेव्हा हे सगळं ठाकरे ब्रँडची पिपाणी वाजवली जात होती आणि राज ठाकरे देवेंद्र फडणवीसांना अनेक प्रकारे विरोध करत होते, तेव्हा मी म्हणालो होतो की जास्त वरच्या स्तरावर जाऊन संजय राऊतांप्रमाणे बोलू नका, कारण हा ठाकरे ब्रँडचा आयडिया चालणार नाही आहे. आणि एक दिवस येईल तुम्हाला हे कळेल आणि तुम्ही लगेच BJPकडे शिफ्ट होण्यासाठी प्रयत्न कराल. आणि ते प्रयत्न करताना आपण बोललेले वक्तव्य आपल्या आड येऊ नये, त्यामुळे ते वक्तव्य जरा सांभाळून बोलण्यासाठी मी त्यावेळी व्हिडिओमध्ये म्हणालो होतो. आणि आज तीच परिस्थिती आपल्याला दिसते. राज ठाकरे कितीही म्हणत असतील की मुंबईच्या समस्या घेऊन मी मुख्यमंत्र्यांकडे गेलो होतो, पण ह्या निवडणुकीत पराभवानंतरच त्यांना हे आठवलं की मुंबईत समस्या आहेत, हे सुद्धा आश्चर्य. असो मित्रांनो, याबद्दलची तुमची मतं तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये अवश्य लिहून कळवू शकता. आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. भेटा पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.